उद्या तुमचा 10वी बोर्डाचा इंग्लिशचा पेपर आहे, त्यात तुम्हाला 95+ मार्क्स स्कोर करायचे आहेत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी अभ्यासाबद्दल नाही तर एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहे. सर्वप्रथम तुम्ही आज जास्त उशिरापर्यंत अभ्यास करू नका. 6 ते 7 तासाची झोप घ्या. फ्रेश माइंड इज इक्वल्स टू लेस ग्रामर मिस्टेक्स. कॉन्फिडन्स ठेवा, मी तयार आहे, मी 95+ स्कोर करू शकतो. पेपर सुरू झाल्यावरती पहिले 15 मिनिटं पेपर शांतपणे वाचून घ्या, घाई करू नका आणि रायटिंग स्किलचे कोणते टॉपिक्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे ते सिलेक्ट करा. ग्रामरमध्ये फुल स्टॉप, त्याच्यानंतर स्पेलिंग्स आणि कॅपिटल लेटर्स याच्याकडे विशेष लक्ष द्या. आणि लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. नेहमी एक ओळ सोडून उत्तर लिहा, महत्वाच्या पॉइंट्सला अंडरलाईन करा आणि क्वेश्चन नंबर प्रॉपर टाका. लेटरचा, स्पीचचा आणि रिपोर्टचा फॉर्मॅट पाळा. एक्झामिनर वरती जर इम्प्रेशन पडला ना तर मार्क्स ऑटोमॅटिक वाढते. शेवटच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये फक्त चेकिंग करा, जसं की फॉर्मॅट बरोबर आहे का, स्पेलिंग मिस्टेक्स नाही झाले ना, ग्रामरमध्ये सगळे टॉपिक्स बरोबर लिहिले आहेत ना, आणि त्याच्यानंतर फॉर्मॅट चेक करा की जो लेटरचा, स्पीचचा आणि रिपोर्टचा फॉर्मॅट आहे बरोबर आहे. लक्षात ठेवा, हार्ड इंग्लिश नाही, क्लिअर इंग्लिश तुम्हाला मार्क्स मिळवून देईल. शांत डोकं, क्लीन पेपर आणि करेक्ट फॉर्मॅट तुम्हाला 95+ गॅरंटीड परफॉर्मन्स देतील. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. उद्याचा पेपर फोडून या.